नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत भरपूर आता आंदोलन सुरू झालेले आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या म्हणजेच की आमचा हप्ता का बंद झाला आहे व कारणाचं हप्ता तुम्हाला आलेला नाहीये. म्हणजेच की आता भरपूर साऱ्या अशा बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये जमा झालेला नाहीये. हे प्रकरण आता पेटलेले आहे. म्हणजेच की आता जसं की अदितीताई तटकरे मॅडमनी ट्विट करून याबद्दलची माहिती पूर्ण अपडेट दिलेली आहे की संपूर्ण माहिती दिलेली आहे की म्हणजेच की तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मॅम यांनी नक्की काय म्हटलेलं आहे की अगोदर आपण बघणार आहोत की सूचनामध्ये सांगितलेलं आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आलेली होती व काही कारणास्तव पाहिलं की केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निर्देशन आलेली आहे. चुकीचा पर्याय भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी करताना निवडलेल्या लाडक्या बहिणींनी निवडला असेल किंवा सरकार सेवा केंद्र CSC सेंटरवरून निवडला गेलेला असेल. अशा काही त्यांना सूचनांकडून केवायसी नक्की कशी करायची व परफेक्ट त्यांच्याकडून काहीही सांगण्यात आलेलं नव्हतं. व होय नाही परंतु या सगळे कन्फ्यूज झालेले आहेत व मुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही. त्यानुसारच इथे आता बघणार आहोत की क्षेत्रीय स्तरांवरती अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी असेल म्हणजेच की त्यांना आपण फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतो. करण्याबाबत सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. म्हणजेच की असा विषय झालेला आहे की जेव्हा अगोदर केवायसी सुरू झालेली होती त्यावेळेस त्यांनी प्रश्नांमध्ये संभ्रम निर्माण केले होते की सगळ्यांनी नाही सिलेक्ट केलं. परंतु आता परत मुदत वाढलेली जेव्हा दिली आहे त्यावेळेस सगळ्यांनी होय सिलेक्ट केलंय. ज्यामध्ये सगळ्यात प्रॉब्लेम होता की ज्यांनी होय केलंय त्यांनी नाही केलं. भरपूर जणांनी केवायसी चुकलेली आहे. व तुम्ही केवायसी केली असेल किंवा काही जणांची बरोबर असेल, काही जणांची चुकीची असं काही स्पष्टीकरण अजून आलेलं नाहीये. व हप्ते का बंद झाले त्यांच्याकडून अजूनही कारण वगैरे काहीच बघता येणार नाहीये. व त्यांनी अगोदर पर्याय दिलेला होता की आधार नंबर टाकला की हप्ता का आला नाही याबाबत त्यांचं कारण जे होतं ते सांगितलं पाहिजे. परंतु केवायसी पुन्हा सुरू करायला हवी होती किंवा मुदतवाढ द्यायला पाहिजे होती. केवायसी पूर्ण झाली आहे व त्यांनी केवायसीला मुदतवाढ न देता त्यांनी काय केलंय की फिजिकल व्हेरिफिकेशनचा सिस्टम काढलेला आहे. म्हणजेच की फिजिकल व्हेरिफिकेशन काय होणार आहे म्हणजेच की अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना तुमच्या घरोघरी सुद्धा येऊ शकतात किंवा तुम्हाला बोलवलं जाऊ शकतं. तुमचे डॉक्युमेंट असतील किंवा तुमच्या घरामध्ये काय काय आहे सगळी माहिती चेक केल्या जाणार आहे. त्यानंतर तुम्ही त्यांच्यामध्ये पात्र होतील की अशा पद्धतीचं हे आता पुढचं काळामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.